नाही. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचा आपल्या शिवसेना आणि मनसेचा संयुक्त जाहीरनामा हा वचननामा होईल ना 4 तारखेला. आणि पुढची काय देखील संयुक्त सभा होती 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल. त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट हात फिरवण्याचं काम सुरू आहे. आज संपेल. त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल. सभांची संख्या फार नाही आहे मित्र. त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल. वचननामा एकत्रित असेल. एकत्रित हो, एकत्रित. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्यासंदर्भात दोघे काम करत आहेत. मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अंमलात आणायच्या आहेत त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करतात. मराठी मतदारांचा विचार करूनच हा जाहीरनामा वचननामा असणार आहे, कारण काल ज्या प्रकारे आपण बघितलं कृपाशंकर सिंग असं म्हणाले. बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचा, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं. कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे वगैरे, केशवप्रसाद मौर्य, सम्राट चौधरी असे लोक इथे येणार. उमेदवारांमध्ये पण संख्या बाकीच्या पक्षांपेक्षा परप्रांतीयांची